हाय गाईज, आमच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही लोक जातो हॉटेल मध्ये आणि फर्स्ट टाइम आम्ही फॅमिली सोबत हॉटेल मध्ये चाललोय। गप्पा बसा, मी ब्लॉग येते। मम्मी 25 वर्षानंतर ब्लॉग तू विचार का जाते। मम्मी माझी फर्स्ट टाइम हॉटेल मध्ये जाणार आहे आणि आता मी मम्मी फर्स्ट टाइम नाही जाणार आहे। हे फॅमिली आपण सगळे आम्ही जात असतो। म्हणजे चुकते एक नंबरची म्हणून या व्लॉग मध्ये घेत नाही। हे करत असतात टिप्पणी। आता लादी पुसा हिला व्लॉग मध्ये याची काहीच गरज नाही। मम्मी ते भांडे करते। आता आम्ही लोक सगळे रेडी होतो। मग मी तुम्हाला पुढे भेटूया काय होतं मी पूर्ण व्लॉग बघा। आणि माझ्या काकीला रेडी व्हायचं, मेकअप करा मला। का लग्नाला जातो आपण, लग्नाला हो काय पण हो, मेकअपच पाहिजे। माझे काकी फक्त हॉटेलमध्ये जातात। हे बघा काकीला हॉटेल काय होतं मेकअप। चला मग मी तुम्हाला भेटते रेडी बिडी होऊन। रॉकी तर झालाय रेडी आणि रॉकी आम्हाला पार्टी देतो। फर्स्ट टाइम असं कधीतरी होते की रॉकी आम्हाला पार्टी देतो। पैसे सुटतात गाईज आता आम्ही लोक निघालोय, आम्हाला रेडी होताना व्लॉग घ्यायला नाही भेटलं। आता आम्ही लोक निघतोय। नाही मम्मीने माझा ड्रेस घालते, मी तुम्हाला दाखवते। हाय गाईज, आता आम्ही लोक निघालोय आणि कोणत्या ढाब्याला जायचं हे आम्ही लोकांनी डिसाईड नाही केलं, फक्त जातोय। आणि फर्स्ट टाइम आम्ही फॅमिली सोबत जातो आणि फॅमिली म्हणजे माझ्या पप्पा मोस्ट ऑफ तर माझ्या पप्पा कधीच आमच्यासोबत येत नाही। आमचं फर्स्ट टाइम आहे की आम्ही जातो, ते पण रॉकीमध्ये। आज आमचे 2 ट्रिप्स आहे, एक मदर्स डेचं म्हणजे मी हाफ कॉन्ट्री करणार आणि रॉकी बर्थडेची पार्टी घेते। माझा आवाज येईल की नाही आय डोंट नो, तर मी बोलते कारण हवा खूप येते। आणि अर्धे जण मेट्रोने येतात आहे आणि अर्धे जण ऑटोमध्ये। हे लोक ऑटोमध्ये येतात आहे, आम्ही लोक येतोय गाडीने। चला हे लोक येतात त्या गाडीने। आहे पेट्रोल येताना भरेल ना, पेट्रोल नाही आहे जाताना इथे आहे ना लेफ्ट साईडला। कुठे जायचंय हा बघूया। बघा हे लोक ऑन द स्पॉट। अरे पेट्रोल, अरे याची लाईट टाकावं लागेल माहिती का, याची लाईट टाकावं लागेल। लोकांचं डिस्कशन चालूच आहे। आता आम्ही लोक पेट्रोल रॉकी कधी पण कुठे पण निघतो, पुन्हा पेट्रोल संपवून येतो। पप्पा खालतून गेले वाटतं, आपण वरती जाऊया ना। पप्पा गॅस बनणार वाटतं। ते लोक खालतून जातात कारण माझ्या पप्पाला CNG भरायचं आहे आणि आम्ही लोक वरतून जातोय। रोहिणी आमच्याशी बोलत आहे आणि हे लोक पण आमच्यामध्ये ऍड होत आहे आज, कारण या लोकांना पार्टी पाहिजे। या लोकांनी तर आम्हाला कधी खिलवलं नाही। आता आम्ही लोक काहीतरी बोलणार, हा रोहिणी आमच्याशी बोलत नाही कारण तिला ऑटोमध्ये बसवलं म्हणून। तिला पण गाडी घ्यायला पाहिजे। तिला मी बोलली की तू तुझी गाडी घे, पण ती म्हणजे चालवलाच फोन कारण मीरा भाईंदरला आय थिंक जायचं होतं, म्हणून बोलली मीरा नाही चालवलं आणि मी तर रॉकीच्या गाडीवरती येते। बिचारी कधी पण ऑटोमध्ये येतो, तिला मूड ऑफच असतो। तसं आम्ही कुठे बाहेर पण जातो तिला मूड ऑफच असतो। आता तर तिच्या कप्प्यांमुळे ऑफ जावं होतं। मी रॉकीला बर्थडे गिफ्ट चाहिए किती हो काय मी बर्थडे गिफ्ट दिलं। रॉकी खोटं नको बोलू, जरा सुद्धा नाही खोटं नको बोलू। बघूया आता हे लोक कुठे भेटतील ते लोक आपल्याला। मला फक्त गाडी चालत आहे ना, आम्ही तर पळत जा आपण कुठे जाऊ आणि स्टेट काही सगळं बघा मिस करू नका। आणि आमची फर्स्ट टाइम फॅमिली सोबत जातो त्याच्यामध्ये आपले फ्रेंड्स रात्रीची फिरण्याची मजाच एक वेगळी आहे ना। रात्रीमध्ये असं फील करतो ना, ते शांतता असेल ना तिथं
होता नाही. कारण माझी मम्मीची इच्छा खूप सारे आहेत ते आम्ही थोडे इच्छा काय बोलतात पूर्ण करू. मीच पटपट करते. मम्मीला कधीपासून ते बोलतात असं बाहेर बसून खायचं होतं ते असं कट्ट्यावरती ते काय असतं ना टेबलवरती बसून ते इच्छा कम्प्लीट करायचं होतं आता. तसं पण एकूण एक आहे ना रॉकी. तर ड्रीम कम्प्लीट करायचं काय आहे बापाने कमवून ठेवलं आहे तसं रॉकीला कमवायची गरज नाही. तो कमवतो स्वतःसाठी स्वतःला करू शकतो. रॉकीला हेल्मेटची काय प्रॉब्लेम आहे मला ते कळत नाही. हे सांगण्यासाठी तू ब्लॉग टाकतो. वा वा काय रे खूप मस्त वाटतं बघ ना किती भारी वाटतंय. आणि हे लोक पण खूपच मध्ये मध्ये मी मला स्वतःला दाखव. हे थांबायचं आहे हे थांबायचं नाही ते लोक नाही आले अजून. अरे ते फोटो बिटो काढायचं कुठे. हा अरे ते लोक थांबलेले तिथे महानगर CNG पंप आहे ना. हे गाडी येते चला. हे लोक रस्त्यावरती ते विचारतो थांबायचं की जायचं. ते धूळ बघ आईच्या गावात इथून कोण रोज अरे रोज कोणाचं खाल्लं यायचं असं त्यांचं काय खाल्लं होत असेल मला. माझं तर सकाळीच केस धुतलेलं एवढं बघा. मी सकाळीच मी हेअर वॉश केलेलं म्हणजे तुला माती घातलं. हा इथे बोलत होती की थांबायला पण लास्ट टाइम थांबलेलं ना फोटो वगैरे काढायला. तो आहे लागतो सुरत नाही रॉकीचं पेट्रोल भरू शकतो तो आपल्याला खूप टाईम. चला तरी आम्ही ते थांबतो ना पप्पाचा वेट करतो. मग पप्पा अजून आली नाही. मग तुम्हाला मी भेटतो आता आम्ही लोक फायनली विचार केला किनारा ढाबा जायचा. पडलं आहे काय नाही पडलं. आता माझा iPhone 16 पडला असता तर रॉकीने मला पूर्ण मारून टाकलं असतं. 2 मिनिटासाठी वाचलं फक्त 2 मिनिटासाठी. आता आम्ही लोक किनारा ढाबा चला भेटू. मग मी तुम्हाला इथंच सांगायला बोलली की फोटो काढा तो ओव्हर ॲक्टिंग नाही केलं. किती मस्त व्ह्यू नको आता चल. काय नाही आता जेव्हा आम्ही बोललो तेव्हा थांबणार नाही. हे चल इथे थांबूया पुढे. फायनली आम्ही लोक पोचलोय किनारा ढाबा. मला माहिती नाही टेस्ट वगैरे कसं असेल तरी जातोय. काहीतरी चांगल्या टेस्ट असलं तरच पाहिजे भाई. हां एक आम्ही लोक आलो ना किनारा ढाबामध्ये आलो आहे. तुम्हाला तिथे टेस्ट पण चांगला होतं. शिकून आमचे 6,000 रुपयाची घेतली. चांगला आहे का पण इथे रोहिणी का मूड ऑफ आहे. राहुल मी घेते तर हा पुढेच घेतो. आता आम्ही लोक पोहोचलोय फायनली. घेतो कसं टेस्ट तुम्हाला फीडबॅक सांगू. तिथे वेटिंगला अर्धा तास वेटिंगवर आहे. आम्ही जस्ट पोचलो आणि ते पोचल्यानंतर सगळे बाहेर वेटिंगवर आणि सांगितलं अर्धा तास वेट करा त्यानंतर मग जागा वगैरे भेटेल समथिंग असंच काहीतरी आहे. तर आम्ही वेट करतोय बाहेर आणि ते पुढे जाऊन बघतात कुठला ढाबा जागा वगैरे खाली आहे की नाही. तर मग आता आम्ही तर टाईमपास करतोय आणि 12च्या आता वाजते 9:30 समथिंग काय ते 9:30 झाले असतील. 10 9:30 काहीतरी झाले. मग इथे केक आणलेला आहे. तर तिथे आता ते लोक गेले पुढे बघायला कुठला ढाबा खाली आहे का. खाली म्हणजे जागा आहे का असं वेट करायला की मंडे लागतो तर मग आम्ही खाऊ नाही शकत. तर त्यासाठी सोनू कधी का हिला आम्ही हिला हा टाइम आमच्यासोबत हिला हा टाइम घेऊन जातो बड्डेला. अरे उसको निघा ना. आम्ही हिला पहिली रडते. हिला ही हर वर्षी आमच्या बड्डेला असते. या वर्षी आम्ही हिला सोडून गेलोय म्हणून ही रडते आणि ही रडते. आणि आता आम्हाला इथे वेटिंग दाखवलं 35 मिनिट्स. तर आम्ही लोक दुसऱ्या ढाब्यावरती जातोय कारण आम्ही लोक मंडेला कोण नॉनव्हेज खात नाही. तिथे चला बोलतो क्रॉस करून या.
रिक्षा कशी पूर्ण हे सोबत क्रॉस करून या ना जीवया मग इथे चालू आहे डिस्कशन त्या साईडला. आता आम्ही त्या साईडला जाणार आहे. मला नाव नाही माहित काय की नाही विचारलं नाही. तर आम्ही त्या साईडला जातोय क्रॉस करून. मी आणि या लोकांचं डिस्कशन चालू आहे की गाडी इथंच ठेवायची की तिथं न्यायची आहे समथिंग. तर मग अरे पप्पा जायला गेलेत रिक्षा घेऊन यायला. मी मम्मी ताई आम्ही जातोय पायी पायी ही म्हणजे चालत क्रॉस करायचं आहे म्हणून. कुठला धाबा आहे कुठलं नाव काय आहे? आता आम्ही लोक किनारा ढाब्याला आलेलो माहिती आहे ना. किनारा एवढा मोठा लिहिलंय. अबे आता कुठला प्रीतम मंद आहे बे. असं हिला वाटतं मला इंग्लिशच नाही. मी अशीच 12वी पास झाली आहे का? ते अनपढ लोक ह्याच्यासारखेच असतात. त्यांना काय येत नाही दुसऱ्यांना शिकवलं जातं. आम्ही आता प्रीतम ढाब्याला आलोय. तिथे त्या साईडला वेट करायचं होतं म्हणून मग आता इथे आलो. इथं थांबलोय बाकीचे लोक येतात म्हणून. कारण ते लोक पहिला येऊन तिथे विचारलेले पण एक गाडी तिथे होती म्हणून एक गेले ते लोक आणायला. तिथं थांबलं त्यांची वेट करत. आता येतील हे लोक. गाऊन बघूया कसं आहे आणि तुम्हाला पण दाखवते मी. तुम्ही कोण कोण बघितलं असेल कोण कोण नाही बघितलं असेल आणि कशी दिसते मला सांगा. तरी छानच दिसते नो डाऊट. तरीही आम्ही एंट्री करतो आहे. गाड्यांच्या आवाजामुळे तुम्हाला माझा आवाज येत नसेल एकदम स्लो येत असेल. ॲडजस्ट करून घ्या. नाही तर त्याचा आवाज असा कधीच एवढा स्लो नसतो. ते काय लोकांची फालतूगिरी एकदा इथून एकदा तिथून जाते. तिथं पहिलंच मला ना एक फ्लॅश माझ्या डोळ्यावरती पडतंय तर मला असं ना एकदम अंधारी अंधारी येते. पण मला ना म्हणजे मी आता गाडी घेऊन चालते म्हणजे गाडी घेऊन जाते ना जॉबला. तर मला ना जरा पण असं मी जरा पण चालली ना मला असं दमा आणि मी अशी शायनिंग मी अशी पटेलनी नाही बोलत. माझी टोनच ही आहे. तर तुम्ही जरा समजून घ्या. आणि मला ना जरा पण चालली ना तर मला खूप दमा लागतो. वजन खूप वाढलंय. काय नाही माझं वजन वाढलं. माझं वजन आहे जेवढं लोकांचे असतात तेवढे. आणि मी तुम्हाला दाखवते. त्या तोंडाने टाइम फुगलेलाच असतो. ह्याला कधी तुम्ही आता त्यांचं डिस्कस चालू कुठे बसायचं. तिथे सांगू तिथे सॉन्ग बिंग तुम्ही लोक पुन्हा आतमध्ये एकदम सायलेंट मध्ये. हो या लोकांना प्रायव्हसी पाहिजे. हे लोकांना प्रायव्हसी पाहिजे. काय बोलायचं प्रायव्हसी कसं काय शोधू शकतात माणसं. फॅमिलीमध्ये प्रायव्हसी कसली. आता आम्ही थोडंसं बसतो कारण मी खूप थकली आहे चालून चालून. मम्मी को आणि ते हा ना. आता माझा पप्पा इथे झोपायचा विचार करतात. खूप घामाला गाईस खरंच थकले मी. जेवायचं कमी आणि इथे चालायचं जास्त. कुठे पण जातो तर आम्ही असंच काय करतो शिकून अनपढ सारखे. आधीच बुकिंग करून ठेवलं पाहिजे होतं. तर आमचं जायचं. स्टार्टर कॅम्प अरे व्हेज मेच आहे ना. आमच्या सोबत व्हेज मार. कोण दोघं व्हेज खाणार का? हे लोक व्हेज खाणारे माणसं आहे. आम्ही लोक नॉनव्हेज. माझ्या पप्पा पण अंड खातो. चला आता ऑर्डर देतो ते लोक काय समजत. अरे नाही हे बघ कसं आहे
मिरची रगडके भुना प्याज आणि हे लोक पहिल्यांदा ऑर्डर देतात. पनीर 65 बोले ना. पनीर 65 पप्पाला नाही. तुम्हाला अंड्याचं काय मागू? काही मागू अंड्याचं. हे तर स्टार्टर मागवते आधी. चिकन चिली वगैरे मिरची रगडे आता आम्ही लोक बसलोय. अर्धा तास झालं पण काय ऑर्डर नाही आली आहे. आणि तसं पण तो काय बोला तेच आपण ऑर्डर दिलो गो. मम्मीला ताजमहल बघायचं आता. माझ्या मम्मीला काय बघायचंय? ताजमहल. उलट इथे म्हणजे माझ्या मम्मीचं काही इच्छा असते. काही काही ताजमहल ठीक आहे. तसं मम्मी आपण कमवतो एवढं चांगलं. ताजमहल मध्ये जाऊन 500ची चाय पिऊया. गेलोय आपण. झाला गणाची तारीफ इथे संपत नाही कुठे. माझ्या मम्मीला तिथे बसायचं. बघा कसे बसलेत. ओ माय गॉड. मग इथेच बसूया. नॉनव्हेज सर्व करते ना तो. ए नको इथेच बसतो आम्ही लोक सगळे नॉनव्हेज वाले. तिथे बसायचं. हा मग सगळेच बोलते. इथेच आम्ही लोक बसतो. इथलं बघ खूप मस्त आहे. हो बसतील बसतील. डोंट वरी. इथे 2 पण चेअर लावले ना बसू शकतो आरामात. हे लोक किती खुश आहे. आज मदर डे स्पेशल साठी मम्मी तुला पार्टी चल. तू काही मागव. आणि माझ्या मम्मीने ड्रेस घातला तो पण माझा. आता आमचं स्टार्टर आलंय. कसं वाटतं मम्मी? चांगलं वाटतं. काकी कसं वाटतं? ते वाटून घ्या तुम्ही. माझी काकी पहिल्याच अवकात मध्ये आले. हे दोघी पहिले हे दोघी खूप फिरायच्या हाताने फिरत. आता मी खाते तर मी स्वतःला पण दाखवते कारण मला कोण दाखवणार आहे नाही. मला स्वतःचा रॉकी तर पटेली करते मम्मी समोर. आता व्हिडिओ चालू केलाय. कांदा और ते काय बोलते चाट मसाला सीट होतं भुली गए. चाट मसाला दिला त्याने. त्याला बोलावं लागेल. स्टार्टर मध्ये ते मागवायला पाहिजे होतं. बोली ना चाट मसाला मी शोधून काढला. चाट मसाला म्हणून मीठ घ्यायचं. चाट मसाला बघितलं तुम्ही लोक. यासाठी कोणाला कुठे नाही लोकांना. करू शकतो मी थोडा. एवढं पण प्रोफेशनल नाही होऊ शकत. कांदा नाही लायचा. कांदा तुम्ही बसा ना. ते त्याला वाढवतं नाही. त्याला वाटत तिकडे कुठे येणार तो. हे चिकन आता स्टार्टर काय बोलतात. स्टार्टर झालाय खाऊन आणि पप्पाला लागले भूक. आपण पत्ते बित्ते घालतो का? रोहिणी काय आदिवासी. आता आमचं स्टार्टर झालंय खाऊन. आता आम्ही लोकांनी मागवलं. आता जेवण आहे 12च्या आधी आम्हाला खायचं फटाफट. हाँ ठीक है चलिए. ठीक है चलो. आप लेके आना अंकल जल्दी. फिर 12 बजने के बाद हम लोग खा नहीं सकते. फिर वेस्ट जाएगा पूरा. 1 घंटा हो गया ना. 1 घंटा हो गया उसको ऑर्डर देके. तसं तर होतं स्टार्टरचं जरा जरा टेस्ट चांगलं. चिली चांगलं होतं. चिकन 65 चांगलं नव्हतं. टेस्ट कसं होतं मम्मी? ते सेकंड वेळा चांगलं नव्हतं ना. दोन्ही आवडलं. मला नाही आवडलं. आणि रॉकीला आम्ही ते रॉकी बघितलं. आणि रॉकीला आम्ही ते ताट साफ करायला ठेवतो माझ्या काकीला. पैसा तुम्ही देणे मी दोघे तो इधर बर्तन घसने देने का. ये भी पोछो आंटी. ये भी पोछो आंटी. ये पोछ के देना. नहीं ये पोछ के देना आंटी. ऐसा काम मत करना. माझी काकी एवढी सेवा करते बघा जरा. एवढंच भेटणार पण तुम्हाला खायला. एवढं प्लेट घेण्यापेक्षा एकाच प्लेटमध्ये सर्व भाकऱ्या ठेवल्या असतात. ज्याला पाहिजे ते घेतलं असतं एकेकाने. उगाच बघा. पण जाऊ दे त्यांना पण आपण काम लावलं पाहिजे ना. ते लोक त्याचं पण तर काढतात.
तंदुरी रोटी बनवायला किती टाइम लागेल. हा ना, सगळ्या गोष्टी टाइम लागतात. थापा भाजी कोणाला राईस पण खायला त्या लोकांनी तंदुरी रोटी आणि पनीर मागवलं ना. पनीर मसाला नाही पनीर मालवणी. हो बोले की तुम लोग मालवणी से आए तो मालवणी खा के जाओ बाय. हा विचारत होता. मच्छी पण पाहिजे. प्रॉन्स पण परवाच खाल्ले. मच्छी बोललेलो मच्छी नाही बोललेलो. चल आता मग पुढे भेटूया जेवण आल्यावर. तिकडे आपण तिथं खाऊ. रत्नागिरी खेकडं मी खात नाही. कांद्याचं सवल नाही, लोणचं आणि लोणचं दोन वाटी. काय बोलायचं नाही. पहिला काय बोलते कांद्यावरती खुश होतात. नाही लोणचं आणि कांदाच देतात ते पण 3-3 प्लेट. चटणी चांगला किती खाणवले बरं खातो. लय खातात. कांदा 4 वर्ष खातो बॅग आहे ना. भागात शेत टाकायचे होते. बॉडी नाही बनत. ते बॉडी नाही बनत त्याच्याने. एवढी बॉडी बनवली अजून किती बनवू. आता मी जाडा होतो. काजूला बोलायचं कांदा खा केस वाटते. एक कांदा खाऊन राहणार. तुम्ही पण कांदा खावा तसा. रॉकी खात नाही. असं खायला पाहिजे. कांदा वगैरे टाकतो. किती कांदे बघ. आमचे प्लेट खाली. पाणी पिते. राहुल कुठे पण जाऊ दे सीआयडी सोडत नाही. राहुल तू असं कसं आहे रे. सीआयडी कुठे पण कसं बघतो. फेवरेट आहे माझा. चाइल्डहुड फेवरेट आहे. हा एकदम फालतू मुलगा. ते शियाडी बघून बघून तुझी डोळे चिनीच्या गाण्यासारखं करायचं. शी एवढं घाण बेइज्जती पिक्चर काट रहा है. ओ भाई ने कुछ किया नहीं पर. हाँ क्या ला रहा है. इकडे अगं मसाला आहे का दुसरं फायनली जेवण आलं आहे. ते लोक एग मसाला, पनीर मसाला अँड अंडा हंडी. आता सगळे खायला. मम्मी तू ना ह्याच्या चक्कर मध्ये ना सगळं ताट हे करते उलट पुलट. चला आता मी खाते आणि गाईस नंतर भेटते. खाते आणि नंतर भेटते. हा सगळ्यांनी जेवण संपवलंय. टेस्ट कसं होतं. टेस्ट कसं होतं. सगळ्यांना चांगला होता आणि एका माणसाला चांगला नव्हता. काकीला जास्त जेवण आवडलं. नाही हो राहुल टेस्ट कसं होतं. आता एक नंबरची छोटी आहे. बाकी जेवण झालंय आमच्यापैकी मस्तपैकी खाऊ. आणि माझ्या काकीला बडीशोप पाहिजे. आणि बडीशोप साठी टिश्यू पण ठेवले. आणि बडीशोप घरी घेऊन जायला. बघितलं हे लोक घेऊन येतोय ना. आता किती पैसे. बिल लेके आना. बिल बोलले ना. पार्सल नाही करणार. खाऊन झालं आणि मस्त टेस्ट होतं. असं ठीक होतं. काय पण होतं तर ठीक होतं. तुला कसं वाटलं पनीरची भाजी. एवढीशी भाजी पार्सल करा. एक पीस आणि एक चपाती. हा ना 2च फक्त उरलं. आणि तसं पण उद्या काय फ्रायडे असलं असतं तर केलं असतं. उद्या मंडे मग ट्यूजडे आपण खात नाही. उगाच घेऊन काय फायदा नाही. सो आम्ही लोक बाहेर जाऊन भेटू. थोडं फोटो वगैरे काढू. आता आम्ही लोक निघतोय. कसं वाटलं तुला. तुम्हाला कसं वाटलं. अरे हे बडीशोप
माझी काकी बडीशोप चोरी करून आणली आहे. चप्पल तुडली. अरे तू मोठी आहेस तर काय काढायचं. आता आम्ही लोक निघतोय घरी जायला. खूप लेट झालं, 12 वाजले. आणि रोहिणी फोटो काढला. आता आम्ही लोक निघायच्या वेळी आम्ही लोक सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. आता आम्ही लोक निघतोय. खूप आळस भरले. आणि मी अरे मला बक्कल कुठे आहे? ए हेल्मेट. आता निघतो आम्ही लोक. मस्त जातो घरी. पण खूप एन्जॉय केला. कसं वाटलं रॉकी तुला? मी बिल भरलं, मग चांगलं वाटलं तुला? तू कधी बोलली गो? चला ये बस बस बस. पुढे पोलीस भेटला तर हा ना, नको. टोलनाच्याला उतर आणि थोडं चालत अजून काय. चल बस. आता तो ना कधी पुढे ये गाडीवरती बसायला. इथून एवढं नको. चल मग ये. तिला बाईक वरती बसायचं आहे. आता आम्ही लोक निघालो. ते पण टिपलं. रोहिणीला ऑटोमध्ये बसायला नव्हतं कारण तिथे जळत होती ना. आम्ही लोक बाईक वरती जातो, तिथे जळत होती म्हणून ती बघायचा. काय बोलते पोट भरून काय नाही. मला जेवण रिक्षामध्ये कोणाला उलटी येते? मला येते. तुला नाही भेटत? नाही, या रिक्षामध्ये नाही. तिथे खुरलेलं जात असेल तेव्हा ठीक आहे. आता काय एवढं माझ्या पोट भरलं ना, मला उलटी येते. असं मी रिक्षात आपल्यासारखं बसते. काय काम काय हिला काय नाही. हिला बसायला हिला चान्स पाहिजे होता बाईकवरती बसायचं एकदम. काय नाही, काय पण बोलते असं. हिला काय बोलायचं काय नाही, हिला समजतच नाही. पुण्यापुढे काय बोलायचं. ओके. शनया धाब्यामध्ये आम्ही कधीतरी येऊ नंतर. शनया येस, तिथे आम्ही लोक येऊ. कोणाचं ते बर्थडे सेलिब्रेट करायला? आता माझा बर्थडे आहे तर तुम्ही मला ॲडव्हान्समध्ये कमेंटमध्ये. तिथे पण वेटिंग होतं. सगळीकडे वेटिंग होतं. तिथे आम्हाला लवकर भेटणार. हां, सगळीकडे भेटण्यासाठी. आता ना आम्ही मध्ये तिथं खड्डा होता, अंधेरा होता म्हणून दिसलं नाही. तर रॉकीने एवढं त्या खड्ड्यामध्ये गाडी खड्ड्यामध्ये काढली. माझी चप्पल उडून गेली. या पाहिजे चप्पल आहे. या पाहिजे चप्पल. आणि ते खूप धूळ आहे. रॉकीने एकदम स्लो मध्येच गाडी होती, पण आमची गाडी लगेच खड्ड्यामध्ये गेली. रोहिणीची चप्पल घातली. मला आठवतं तिच्या पायात चप्पलच घातली. पायचं सुद्धा असं मागतं. चप्पल आहे रे काय. म्हणून तुला पुढे इथे रस्ता चांगला नाही. तुला पण कळत नाही. एवढं हवेवरती चालतं. अरे चालतं, पण हे वाला जरा वेगळं आहे यार. 12 वाजले तरी इथे ट्राफिक आहे. आता टॅम्पो आणलं पुढे तसं तर मजा आली. ठीकठाक होतच नाही. जेवण चांगलं होतं. माझी मम्मी रडायला लागली. हा, माझी मम्मी खूप इमोशनल झाली. माझे 4000 रुपये वसूल. आता फायनली आम्ही घरी आलोय. बाय बाय गाईज. आणि पूर्ण व्लॉग बघा आणि आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. बाय बाय. मी तुम्हाला माझा आउटफिट नाही दाखवला. तशी तर मी साडी आहे, म्हणजे माझं पोट पुढे आहे. तरी पण आपण कपडे घालायचे सोडायचे. चला गाईज, बाय बाय. पण खूप मजा आली. हा दिवस आम्ही कधी विसरू नाही शकत. आणि मेमोरेबल डे होता हा आमचा ना रॉकी. आणि रॉकीने आम्हाला पार्टी दिली. रॉकीला थँक्यू. यावर्षी रॉकीला गिफ्ट नाही देऊन त्याने आम्हाला पार्टी दिली. आम्ही स्वतः सरप्राईज आहे की रॉकीने आम्हाला पार्टी दिली. कधी देत नाही. हा फुकट आहे. त्यावर्षी त्याने दिली कारण जरा जॉब होता ना म्हणून. चला बाय बाय गाईज. आणि पूर्ण व्लॉग बघा.